हाय हाय आई देवा देवा पांढरा काय रे बाबा, ईडी काडी झाली? ईडीकडे आज ईडीकडेला जागाच नाही, नको धूर सुद्धा हात घ्यावासा वाटत नाही, एवढं पोट भरलं. आय, आय. काय म्हणतो, बडीशोप घेतोस का? नाही रे, बडीशेपला सुद्धा जागा नाही, नको. आहा एवढं पोट भरलं? अगदी. अरे बापरे, एवढं काय बाबा पोट भरायला एवढा जेवलास? अगदी तट्टम. का बरं? का म्हणजे मस्त झाली ती तुझी ती काय अळूची भाजी आणि बटाट्याची भाजी, वा वा वा, आणि दिल खुश असा हात आणला. बस दाना दण थांबलोच नाही. या गपागप गपागप गपागप. व्हेरी गुड. तर भात नाही खाल्ला मी आज तरी. काय? भाताचं ना जरा गणित बिघडलंच होतं. म्हणजे तर कळत होतं की भात असा कालवून खायचा की तो इडली सारखा बुडवून खायचा, असा गप्पा करत. अरे काय बरोबर आहे. आज ना जरा शिट्या जास्तीच झाल्या मला वाटतं, त्याच्यामुळे तो भात. तुमचं नेहमीच आहे. आज काय झालं, शिट्ट्या जास्त झाल्या. उद्या काय झालं, शिट्ट्या कमी झाल्या. आज काय बिघडलं, पाणी जास्त झालं. आज काय बिघडलं, पाणी कमी झालं. मग अरे तांदूळ नवीन आहे, तांदूळ जुना आहे, तांदूळ चांगला नाही. 365 दिवसात कधीही आज केलाय भात तसाच्या तसा उद्या भात होईल याची गॅरंटीच नाही, अजिबात नाही. 365 दिवस 365 प्रकारे वेगळा वेगळा. अरे मी तरी काय करणार, तो इंद्रायणी भात आहे ना थोडा मऊच होतो. काय जरा शिट्ट्या इकडे तिकडे झालं तर जास्ती मऊ होतो. तुम्हाला बासमती आणून दिला तरी तुम्ही असंच करणार. त्याच्या शिट्ट्या झाल्या नाही झाल्या, पाणी लपडे असतात. नाही, आणि त्यातून काय आहे, घरात 4 माणसं वेगळी वेगळी, एकाला मऊ भात आवडतोय तर एकाला सळसळीत भात आवडतो. पण आज अळू केलं होतं, त्याच्याबरोबर जरा मऊ भात चांगला लागतो. पण आता 2 शिट्या जास्ती झाल्यामुळे तो जास्ती मऊ झाला, एवढंच. तुला काय ना, भाजी छान झाली, आमटी छान झाली, पण भात असाच झाला होता. कशाला तरी नावं ठेवली की तुझं समाधान होतं. आणि काय पण नावं ठेवण्यासारखं केल्यात तर नावं ठेवणार ना. उगीच एवढ्या का बाकीच्या पदार्थाला नाही नावं ठेवली, ह्यालाच कसं नाव ठेवलं, पण तो बिघडला आता. काय नाही, काय तुम्हा पुरुषांना ना नावं ठेवायला पुढे पुढे करता येतं. जरा जेवण करायला शिका, जरा स्वयंपाक, मग कळेल काय मेहनत असते. पुरुषांना हे बघ, मला येत नसेल तर माझ्याबद्दल बोल, पुरुषांचं बोलू नको. जगातले सगळे मोठे शेफ आहेत ते पुरुष आहेत. एकही बाई शेफचं असं नावाजलेलं का, सांग मला. पण ते शेफ नावं ठेवतात असं तुला माहितीये का? ते आपल्या आईच्या आणि बायकोच्या जेवणाला नावं ठेवतच नाही, कारण त्यांना मेहनत माहितीये जेवणाची काय असते ती. कळलं ना? अरे तुमच्या मेहनतीबद्दल प्रश्नच नाही, तुम्ही मेहनत करता, पण मेहनत ती सत्कारणी लागली पाहिजे ना. आता इथे खड्डा खाण्याची जरूर नाही, खड्डा खाण्याचा. अरे तो कशाला खड्डा खडला, मेहनत बघ ना. अरे मेहनत कशाला, फालतू मेहनत करायची कशाला. बोलायला सोपं आहे सगळं. आता तुझं समाधान होणार. कशाला? सगळं छान जेवायचं, पोटभर तट्टम जेवायचं आणि नावं ठेवायची, म्हणजे तुम्हाला समाधान मिळतं. काय खोड जायची नाही तुमची, बाकी काय नाही. आता तुम्ही मला सांगा, उगीच नाव ठेव. भात चांगला झाला असं चांगलं, बाकीचं चांगलं झालं मी चांगलं झालं म्हणालो की नाही. ते खराब झालं ते खराब, हा प्रॉब्लेम आहे यांचा. एखादी गोष्ट खराब झाली ना, सांगितलं ना की लगेच लगेच तर. आणि एखादी गोष्ट चांगली झाली ना, सांगितलं तर की अरे तुझं चांगलं झालं, तरी ते मी माझं होतच नाही, नेहमी होतं. अरे यार, उद्या स्वयंपाक तुम्ही करणार आहात किंवा भात तुम्ही लावा, बाकी स्वयंपाक मी करते, बघूया. अगं मला जर करता आला असता तर मी तुला नाव सांगितलं असतं का? आता तुम्हाला चहा सुद्धा जमत नाही करायला. तर आज पांचट झाला, उद्या हेच झालं, परवा तेच झालं. चहा मी करतो की नाही, सकाळ संध्याकाळ देतो तुम्हाला करायला. आम्ही नावं ठेवतो नाही, ठेवतो ना. हा, एखाद दिवस चहा इकडे तिकडे होतो, पण आम्हाला आयता मिळतोय, आम्ही त्याचं समाधान मानतो आणि चहा छान झाला हा असंच म्हणतो. पण तुमच्या तोंडून अजिबात यायचं नाही. हे बघ, तू आता म्हणाल तर एखाद दिवस खराब झाला तर एखाद दिवस खराब होतो, 365 दिवस खराब होतो का नाही? तूच कबल केलास ना एखाद दिवस खराब होतो म्हणून. मग अरे मान जाओ समज जाओ सुधर जाओ. काय केली आहे भात आता मी सगळ्यांकडे हा प्रॉब्लेम असतो. तांदळात आहे, तांदूळ नवीन असतो, जुना असतो, हे चालायचंच. आनंदाने जेवा, आनंद माना. आपल्याला 4 पदार्थ छान मिळत आहेत आणि समाधान माना. नावं ठेवणं कमी करा. नावं ठेवण्यासारखं बनवूच नका ना. आता पण नावं ठेवणार का? वेड्यात काय नावं ठेवायला? तुझा एका आलाच पाहिजे. चल एका आपला
तोच पुढे. चल दे बडीशेप दे. चल आता तेवढी तरी जा खातो तुझ्या. ती चांगली आहे ना? काय याची शिट्टी बिटी जास्त झाली आहे? हो छान. तुमच्याकडे काय हाच प्रकार आहे का? खा खा खा. नमस्कार. नमस्कार. तट्टम जेवण झाल्यानंतर ही अशी मुखशुद्धी झालीच पाहिजे. त्याच्याशिवाय मजा नाही हो संसारात, नाही का? ह्याच्याकडे तुम्ही फार लक्ष देऊ नका. हं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि हो कॉमेंट्स करा, आणि हो बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद. कॅफे लाफ्टर.